आज संघामध्ये प्रदीप मात्रे नाही आहेत, राजू नाही आहेत, त्यांची कुठेही कमतरता या फलंदाजाने जाणवू दिली नाहीये. सामनावीर ठरतोय तो या सामन्याचा जितू पाटील. 19 चेंडूंमध्ये 47 धावा कुठल्या आणि संघनायक मधुकर मात्र नक्कीच खुश असतील, कारण त्यांचे दोन खंदे फलंदाज गोलंदाज आज संघात नसताना सुद्धा विजय जितून आपल्या एखादी फलंदाजीनं हा विजय प्राप्त करून दिलाय. तर अरविंद काका वत्रे आणि महेंद्र मात्रे नांदिवली यांना विनंती करतोय, या तुमच्या आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली महाराष्ट्रातील एक बलाढ्य संघ खुल्या गटातील, त्या संघाचे पॅकर्स आमचे मित्र महेंद्र मात्रे आणि अरविंद काका वत्रे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. या महेंद्र मात्रे, अरविंद काका वत्रे, या तुमचं सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय सुनील मात्रे यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नारळी संघाचे संघनायक, या तुमचं इथं आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत. मी राजू काटे यांना विनंती करतोय, आयोजक सुनील भाने आणि गणेश शेलार तुम्हाला आमंत्रित करतायत. हरकत नाही आहे. सामना सुरू होतोय तो जय पिंपला देवी 40+ मानपाड विपक्ष जय गावदेवी 40+ आगासन. नाणेफेक जिंकली ती आगासन संघाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. ते मानपाडा संघाला सलामीची जोडी आपण पाहतो, दोन अनुभवी फलंदाज. एका बाजूला आपण पाहतो रणजित ठाणगे. अंपायर चषकामध्ये आपण पाहिलं SP पॅनलच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकेवीर ठरला होता तो रणजित ठाणगे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण वजय, अतिशय गुणवान आणि टॅलेंटेड असा हा क्रिकेटपटू आपण पाहतोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो चौफेर कामगिरी आपल्या संघासाठी या फलंदाजाने केली आहे. तोच फलंदाज आपण पाहतोय, सलामीला आले दोन फलंदाज प्रवीण वजय आणि रणजित ठाणगे. अंपायर चषकाचा मानकरी ठरला होता तो मानपाडा संघ. तर त्या संघाचे खंदे समर्थक आदरणीय लवशेठ भोईर मानपाडा आणि पिंट्यादादा मात्रे मानपाडा, हे दोन खंदे समर्थक आपण पाहतो. चेंडू द्यायचा आहे आदरणीय लवशेठ भोईर मानपाडा आणि पिंट्यादादा मात्रे मानपाडा यांचा संघ आपण पाहतोय. दोन खंदे समर्थक बिग सपोर्टर्स आपण पाहतोय मानपाडा संघाचे. तसेच आगाजा संघाचे सपोर्टर्स खंदे समर्थक आपण पाहतोय. काळूराम मामा मुंडे यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. प्रवीण वजय आणि संजय पवार हे दोन चांगले क्रिकेटपटू मानपाडा संघात आल्यानंतर नक्कीच 40+ संघ फार बलवान झाला मानपाडा संघाचा आणि कामगिरी अतिशय चांगली करतोय सातत्याने मानपाडा संघ. कारण अंपायर चषकाचा मानकरी ठरला आहे, कामगिरी नक्कीच उंचावली आहे. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय किशोर मुंडे येत आहेत. 5 षटकांचा सामना आपण बघूया सुरुवात कशी होते मानपाडा संघाची. तर 5 षटकांमध्ये किती धावांवर आगासन संघ मानपाडा संघाला रोखून धरण्याचा प्रयत्न करतोय ते पाहावं लागेल. महेंद्र जरा लक्ष ठेवा, सामना सुरू आहे. चेंडू टाकतोय गोलंदाज किशोर सज्ज होत आहेत. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ जातोय, क्षेत्ररक्षक सज्ज होत आहेत. तोपर्यंत थोडीशी मिसफील्ड होते, चुका होतात आगासन संघाकडनं आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला जातोय तो प्रवीण. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रणजित. अतिशय सुरेख तालमेल संवाद चांगल्या पद्धतीने इथं साधला जातोय. 3 धावा येत आहेत, 10 फलकावर बिनबाद 3 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती मानपाडा संघाची. सर्वात अनुभवी फलंदाज सातत्याने आम्ही उल्लेख करत असतो रणजित ठाणगे. स्ट्राईक एंडला बॅकफुटला जाऊन सुरेख पंच केला. चेंडू ऑफसाईडला, 2 क्षेत्ररक्षक वाट पाहताय. चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा येत आहेत. डबल सिंगलला इथं प्राधान्य दिले जात आहे, कारण
क्रिकेटची वाहिनी जिला म्हटलं जातं त्या धावा असतात डबल सिंगल, सातत्याने तुम्ही डबल सिंगल धावा कन्वर्ट करून धावफलक खालता ठेवू शकता आणि त्याची सुरुवात आपण पाहतो प्रवीण आणि रणजित या दोन फलंदाजांच्या माध्यमातून बिनबाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आमचे गुणलेखक बिपिन दुबे अतिशय चांगली कामगिरी गुणलेखक म्हणून करत असतात आणि जीटीसीच्या माध्यमातून सूरज जाधव आणि प्रतिमेश गायकर हे दोन अतिशय चांगले अपडेटर्स आपण पाहतो जीटीसीचे. स्ट्रायकरला आपण पाहतो रणजित टाणगे, गोलंदाज किशोर मुंडे सज्ज होत आहेत. बॅक फुटला जाऊन सुरेख पंच केला, चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर पडतोय, क्षेत्ररक्षक थोडेसे घसरलेत, तोपर्यंत रणजितकडे संधी होती, सहजरित्या 2 धावा येत आहेत, धावसंख्या 7 वर पोहोचते. किशोर मुंडे कोणताही मोठा फटका मारू देत नाही, मात्र रणजित आणि प्रवीण अतिशय चांगल्या पद्धतीने हुशारीने फलंदाजी करतात. समंजस क्रिकेट, टॅलेंटेड क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, ऑन साइडला खेळतात, वेगाने पहिली धाव पूर्ण केली आहे, क्षेत्ररक्षक आहेत, इथं मात्र संधी होती, मात्र चेंडू थोडासा उशिरा येतोय. बॅकिंग चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक माध्यमातून दिली जाते. पुन्हा एकदा 2 धावा येतात, धावफलकावर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतो. जय पिंपला देवी मानपाडा संघ आपण पाहतो सातत्यानं पोटी प्लस स्पर्धांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय. महेंद्र लक्ष ठेवा, बघा सामना सुरू आहे. ऑफ साइडला सुरेख पंच केला महेंद्र, इथं मात्र चेंडू बघा क्षेत्ररक्षकांनी पाहायचंय, नक्कीच क्षेत्ररक्षकांनी इशारा केलाय, चौकार आहे. पंच सुभाष पाटील इशारा करतात चौकार. बघा चेंडू जर गवतामध्ये दिसत नसेल तर 3 धावा तुम्हाला धावून घ्यायच्यात, लक्षात घ्या. त्याच्या पुढे तुम्हाला धावा मिळणार नाहीयेत, आयोजकांनी सूचना केली आहे. 3 धावा तुम्ही धावून घ्यायच्या. चेंडू जर दिसत नसेल क्षेत्ररक्षकाला तर 3 धावा तुम्ही धावून घेऊ शकता. पुन्हा एकदा किशोर, अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो रणजितच्या माध्यमातून. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दबाव वाढवला क्षेत्ररक्षकावर, इथं बॅकिंग नाहीये, चुका होत आहेत. तिसरी धाव घेतली जाते. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय प्रवीण आणि रणजितच्या माध्यमातून. 3 धावा आपण पाहिल्या शेवटच्या चेंडूवर, पहिल्या षटकाचा खेळ इथं संपतोय. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 16 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. ओम साई 40+ क्रिकेट संघ आडिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. 2 दिवसीय रबर बॉलची ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला, जिंकला तो पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकला देवीच्या पाडा संघानं, दुसरा सामना जिंकला तो आजदे संघानं आणि तिसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना खेळवला तो आपण पिसिवली विपक्ष आजदे, तो सामना होता दुसरा, मात्र तो काही कारणास्तव तो सामना आपण पहिला खेळवला होता. बाळराम बेडेकर येत आहेत, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं लो फुलटा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑनसाइडला खेळतात. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून सीमारेषा पार करतोय. रणजित ठाणकेच्या बॅटमध्ये येतोय तो सहज सुंदर चौकार, 4 धावा. वीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16. इथे मात्र अतिशय सुरेख झेल कॉटन बोल्ड आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इतक्या वेगाने चेंडू मारला होता फलंदाज रणजित ठाणकेने, मात्र अतिशय सुरेख झेल टिपला तो बाळराम बेडेकर या गोलंदाजाने. पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला गोलंदाजाने, कारण चिंता वाढली होती आगासन संघासाठी. पहिल्या षटकामध्ये किशोर मुंडे यांनी धावा खर्च केल्या तब्बल 16. तदनंतर आपण जर पाहिलं तर बाळराम चांगली गोलंदाजी करतात. 1 बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. फटका फार वेगानं होता, मात्र कौतुक करावं लागेल बाळराम यांचं. वेगानं हाताळलेला फटका मात्र तितकाच चांगल्या पद्धतीने कलेक्ट करून एक मोठा अडसर दूर केलाय.
तो आगामी संघासाठी आणि मानपाडा संघाला मोठा धक्का दिलाय. चला फलंदाजांना विनंती असेल, रजनीकांत लवकर जायचं आहे. नवीन फलंदाज येत आहेत रजनीकांत गायकवाड. अतिशय टॅलेंटेड फलंदाज आपण पाहतो मानपाडा संघासाठी, कारण संघनायक संतोष वजे यांनी सलामीची जोडी पाठवली होती. रणजित ठाणगे आणि प्रवीण वजे सुरुवात या दोन फलंदाजांनी चांगली करून दिली. तदनंतर आपण जर पाहिलं तर रणजित माघारी परतल्यानंतर इथून रजनीकांत येत आहेत. वन डाऊनचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय तो गोलंदाज बालराम बेडेकरनं. मात्र इथून पाहूया रजनीकांत आणि प्रवीण हे दोन फलंदाज कशी फलंदाजी करतायत आणि दुसऱ्या षटकामध्ये बाळराम कशी गोलंदाजी करतायत. इथे मात्र मिसटायमिंग शॉट, यष्टीरक्षक प्रयत्न करतोय, चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. 22 धावा आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाजी चांगली होते, कौतुक करावं लागेल, कारण किशोर मुंडे यांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी इथं चांगली गोलंदाजी करताना दिसतात गोलंदाज बाळराम बेडेकर. चला बॅट द्या, प्रवीण वजे यांना बॅट पाहिजे. बाळराम राईट ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग शॉट. इथे मात्र प्रयत्न केला जातोय, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आगासन संघाचे. सुनील यांनी अतिशय सुरेख झेल टिपलाय, दूरवरनं अंतर कापलं आणि तिथे मात्र मैदान निसरडं असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला आणि दुसरा धक्का दिलाय तो गोलंदाज बाळराम बेडेकरनं. रजनीकांत गायकवाड बाद झाले, संजय पवार येत आहेत 2 बाद. धावसंख्या आपण पाहतोय ती 22 धावा. कमबॅक कसं करावं, फलंदाजानं कशा पद्धतीने बाद करावं, टप्पा आणि दिशा सांभाळून कशी गोलंदाजी करावी, त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय गोलंदाज बाळाराम बेडेकरच्या माध्यमातून. 2 बाद, 22 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज आपण पाहतो संजय पवार, सातत्याने 40+ संघासाठी, मानपाडा संघासाठी या फलंदाजानं चांगलं योगदान दिलंय. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण असो, अष्टपैलू कामगिरी सातत्यानं संजय पवारनं केली आहे. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला, गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, संधी साधली आहे, संजय पवारच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. पंच संदीप भाने यांनी इशारा केलाय, षटकार, 6 धावा. चेंडू द्यायचा आहे. बघा पंचांकडे चेंडू देऊन ठेवा, आयोजकांना विनंती असेल. दोन चांगले फलंदाज बाद झाले. सलामीचे फलंदाज, अनुभवी फलंदाज रणजित ठाणगे बाद झाले. सुरुवात चांगली करून दिली रणजित ठाणगे आणि प्रवीण वजेनं. तदनंतर आपण पाहिलं रणजित बाद झाले, नवीन फलंदाज आले रजनीकांत बाद झाले. मात्र इथे प्रवीण वजे आणि संजय पवार हे 2 फलंदाज जबाबदारी स्वीकारतायत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा. इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस होते. यष्टीरक्षक स्वतः चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतोय. यष्ट्यांच्या मागे कुणी नाही, मात्र तिथे प्रवीण वजेचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने संवाद साधून दुसऱ्या एंडला हा फलंदाज व्यवस्थितरित्या पोहोचलाय. तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या त्या 2 लेग बाईकच्या स्वरूपात. 30 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या 16 आल्या आणि या षटकात जर पाहिलं तर धावा आल्या 14. या षटकाचा जर विचार केला तर 14 धावा जरी बाळराम यांनी खर्च केल्या असल्या तरी मात्र 2 चांगले फलंदाज बाळराम यांनी बाद केले. तर रणजित ठाणगे आणि रजनीकांत गायकवाड 2 चांगले फलंदाज बाद केले. 2 फलंदाज जरी बाद झाले असले तरी कामगिरीचा जर विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर मानपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 2 बाद, 30 धावा. किशोर मुंडे येत आहेत, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या तोच गोलंदाज पुन्हा एकदा पाचारण केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची एज लागून चेंडू इथे मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत.
प्रवीण वजे यांचं कौतुक करावं लागेल. सातत्यानं त्यांचे सहकारी धावताना त्यांना व्यस्त ठेवतात, मात्र आपला प्रयत्न त्यांनी चालू ठेवला आहे. आपला फलंदाज सहकारी चांगली फलंदाजी करतो, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा किशोर ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगावर स्वार होत आहेत किशोर मुंडे. पहिल्या षटकात थोडीशी खराब गोलंदाजी केली, इथून मात्र कमबॅक केलं जात आहे. आणि या षटकाचा जर विचार केला तर आत्तापर्यंत या गोलंदाजानं 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या, तर फक्त एक चांगली गोलंदाजी, हे कमबॅक तुम्हाला करावं लागेल. कारण मानपाडा संघ या सीझनचा जर विचार केला तर या सीझनमध्ये, पावसाळी सीझनमध्ये चांगली कामगिरी करतोय. कालच्या दिवसामध्ये या संघाने चॅम्पियनशिप पटकावली आहे. रणजित टांगे अतिशय चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा किशोर सज्ज होतात. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी. असं वाटत नाही की ह्याच गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं किशोर मुंडेने. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च करणारा गोलंदाज मात्र तिसऱ्या षटकामध्ये आगासन संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. गुड जॉब, चांगलं कमबॅक. इथे मात्र ऑफसाईडला चांगला फटका. दिशा पाहिली, चेंडू कशा पद्धतीने हाताळताय. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी धाव येते धावफलकावर. बघा बाहेरून कुणी आवाज देऊ नका, आयोजक सूचना करतायत. मानपाडा संघाला विनंती असेल, तुम्ही संवाद तुमच्या सहकाऱ्यांशी जरूर साधा, मात्र इथं आयोजक सूचना करतायत बाहेरून आवाज देऊ नका. 33 धावा. किशोर मुंडे पुन्हा एकदा तयार. इथे मात्र लोपुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात. दुसऱ्या धावेचा सहजरित्या प्रयत्न इथे केला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. एक चेंडू खेळून घ्या. जर गरज असेल तर तुम्हाला पाणी नक्कीच दिलं जाईल. संजय पवार, पाणी तयार ठेवा. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पाण्याची तुम्हाला गरज आहे, मात्र पंचांनी सूचना केली एक चेंडू तुम्हाला खेळायचा. एक चेंडू खेळून घ्या, त्यानंतर तुम्हाला पाणी जरूर दिलं जाईल. किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चांगली गोलंदाजी, मात्र यष्टीरक्षक बीट होत आहे. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. एक एक धाव फार महत्वाची असते, मात्र इथं कमबॅक चांगल्या पद्धतीने केले ते त्यांच्या सहकाऱ्यांनी. चला पाणी घेऊन जा. 36 धावा आपण पाहतो धावफलकावर. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि धावसंख्या आपण पाहतो 2 बाद 36. 2 गडी बाद झालेत महत्वाचे, मात्र इथं 36 धावा सुद्धा धावफलकावर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. तो जय पिंपळा देवी मानपाडा संघ. 2 पंच अतिशय चांगली कामगिरी करतात या स्पर्धेमध्ये. एस पी पॅनेलचे सर्वे सर्वा आपण पाहतो सुभाष पाटील संदप अतिशय चांगले पंच. दुसऱ्या बाजूला पाहतो आयोजकांच्या भूमिकेमध्ये संदीप बाणे यांना आपण पाहतो आणि स्वतः पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी करतात. गुणलेखक आमचे बिपिन दुबे आडवली अतिशय चांगलं गुणलेखन सातत्यानं समालोचकांशी चर्चा करून त्यांना सतत व्यस्त ठेवत असतात. प्रत्येक अपडेट अतिशय चांगल्या पद्धतीने बिपिन आम्हाला देत असतात. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, कौतुक करतोय. आणि जीटीसीच्या माध्यमातून आमचे सूरज जाधव आणि प्रतिमेश गायकर अतिशय चांगली कामगिरी करतात. क्लिअरिटी आणि क्वालिटी हे नक्कीच ब्रीदवाक्य आपण पाहिलं जीटीसीचं. मी महिलांना विनंती करेन, ताई तुम्ही जरा डाव्या बाजूने बाहेर जा, सामना सुरू आहे. तुम्हाला विनंती करतोय, मराठी भाषा समजत नसेल तर मी हिंदीमध्ये बोलतोय. हाँ बाहर से जाओ, बाहर से जाओ, जल्दी जाओ. सुनील येत आहेत. संजय पवार स्ट्राइक एंडला. राईट आर्म राम द विकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षक फक्त वाट पाहतोय. धावायचंय तुम्हाला. 2 धावा येतात धावफलकावर. चेंडू फेक इथे चांगल्या पद्धतीने केली आहे. 2 धावा आल्या धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 38 धावा. रणजित टांगे आणि रजनीकांत गायकवाड माघारी परतल्यानंतर मात्र इथं संजय पवार आणि प्रवीण वजे चांगली फलंदाजी करतात. भागीदारी फुलते बहरते. इथे मात्र बघूया सुनील कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. बॅकफुटला गेले, ऑफसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्यांनी फक्त वाट पाहिली. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील, कारण 2 फलंदाज पाहतायत की क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू उशिरा येऊ शकतो आणि त्यांनी संधी साधली, प्रयत्न केला. 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 40 वर. चांगली फलंदाजी होते.
चौकार येत नाही, षटकार येत नाही, हरकत नाही, मात्र धावफलक सातत्याने हलता ठेवण्याचं काम संजय पवार आणि प्रवीण वाजे हे दोन फलंदाज सातत्याने चांगल्या पद्धतीने करतायत. 40 धावा आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा सुनील तयार होत आहेत. होमसाई चषक आडवली 2022 पर्व आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण पाहतोय. सुनील राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळतात पंच संदीप भाने वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या 41. इथे मात्र मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू नो बॅट्समॅन मध्ये पडतोय. दुसरा धावाचा इथे प्रयत्न मात्र संजय माघारी परतले. संजय यांनी पाहिलंय चेंडू गॅदर केलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू फेक केली जाते. धोका संभवत होता मात्र संजय सुरक्षित परतले. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. सुनील राईट आर्म राऊंड द विकेट. 42 धावा आपण पाहतो धावफलकावर. संत गतीने चेंडू हाताळलाय. चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक अतिशय चांगल्या पद्धतीनं. मात्र इथं हा ना आणि इथं फलंदाज मात्र संजय पवारला बाद व्हावं लागतंय. इथे मात्र मोठा फटका आलाय प्रवीण वाजेच्या बॅट मधनं. बाहुबली षटकार. 6 धावा. आता मात्र हात खोलले त्या फलंदाजाने. बराच कालावधी आपण पाहिला फलंदाज शांत होता. त्यांचे सहकारी डबल सिंगलला प्राधान्य देत होते. स्ट्राईक त्यांच्याकडे कमीत कमी येत होती. मात्र स्ट्राईक आल्यानंतर फक्त चौथा चेंडूचा सामना करत होता फलंदाज आणि मोठा फटका आला. 6 धावा. याच फलंदाजीसाठी जाणला जातो प्रवीण वाजे आणि ती फलंदाजी आपण पाहतोय ती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 49 धावा. प्रवीण वाजे इज ऑन फायर. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सुनील राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू ऑन साइडला सरकतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. मात्र इथे यष्टीरक्षक चूक करतोय. अन्यथा कदाचित फलंदाज प्रवीण वाजे धावचीत झाले असते. मात्र यष्टीरक्षकाकडनं चूक झाली. फलंदाज सुरक्षित पोहोचले. धावसंख्या पोहोचते ती 51 वर. अर्धशतक धाव फलकावर लागतं मानपाडा संघाचं. 50 धावा कंप्लीट. चार षटकाच्या समाप्तीनंतर जय पिंपलादेवी मानपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 51 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 16. दुसऱ्या षटकात धावा आल्या 14. तिसऱ्या षटकामध्ये मात्र विचार केला तर किशोर मुंडेनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. मात्र सुनीलनं पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ 6 चेंडू शिल्लक असतील. बलराम मात्रे येत आहेत. नरेश मात्रे यांची बंधुराज. लालचंद येत आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑफसाइडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि बलराम यांनी पाहिलं आपला सहकारी पुढे सरकलाय. तिसरी धाव आपल्याला घ्यायची आहे. 3 धावा येत आहेत धाव फलकावर. इथे मात्र 3 धावा पूर्ण झाल्यात. पंच अतिशय चांगल्या पद्धतीने बारकाईने पाहणी करतायत आमचे पंच सुभाष पाटील एसपी पॅनलचे सर्वे सर्वा आणि संदीप भाने.
आयोजक स्वतः अतिशय चांगली कामगिरी करतात पंच म्हणून. पहिल्या सामन्यापासून हे दोन पंच सातत्यानं दक्ष आणि तटस्थ राहून कामगिरी करतात. 54 धावा आपण पाहतो धावफलकावर. 3 गडी बाद 54ची धावसंख्या. सलामीला आलेत प्रवीण वजे. मात्र या फलंदाजानं आपल्या सहकाऱ्यांना एक षटकार ठोकलाय. मात्र या फलंदाजानं आपल्या सहकाऱ्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला आणि चांगली फलंदाजी होत असताना दुसऱ्या बाजूने फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर मात्र हा फलंदाज इथं आव्हान स्वीकारतोय. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू. पंच संदीप बाणे यांनी नोचा इशारा केलाय. कोणताही खतरा नाहीये. सेफ लँड इथं आपण पाहतोय. मात्र इथं संधी होती मोठा फटका मारण्याची. जरा महिला वर्गाला मी विनंती करतोय मैदानाच्या बाहेर न जा डाव्या बाजूने, कारण सामना सुरू आहे. जरा लक्षात घ्या. मराठी समजत नसेल तर मी हिंदीमध्ये तुम्हाला सांगतोय. इस बाजू से जाइए, जहां पे पब्लिक खड़ी है उस बाजू से जाइए, बाई हाथ से जाइए. बिपिन दुबे धन्यवाद, कारण स्वतः तुम्ही हिंदीमध्ये नक्कीच हिंदीचे जाणकार आहात. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मागे सरकलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मात्र इथं प्रवीण वजे यांना स्ट्राईक नक्कीच हवी आहे, कारण सेट झालेला फलंदाज सलामीला आलेत. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथं या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. टोटल 57 धावा 57. 3 बाद 57 धावा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. रनअप मध्ये थोडीशी लय बिघडते गोलंदाजाची. हरकत नाहीये, कारण मार्गस्थ शेवटचं षटक असताना, दबावाचं षटक असताना तुम्हाला तुमची पावलं मोजून मापून टाकावी लागतायत. इथे मात्र संधी साधली आहे. बघूया इथे झेल होईल की षटकार. मात्र इथं पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. पंच सुभाष पाटील इशारा करतात. षटकार 6 धावा. ज्या फलंदाजीसाठी हा फलंदाज जाणला जातो तशीच फलंदाजी, साजेशी फलंदाजी प्रवीण वजेच्या बॅटमध्ये येतो. षटकार 6 धावा सलामीला आलेत. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या संघाच्या डावाला आकार दिलाय. रणजित टांगे बाद झाले, रणजित गायकवाड बाद झाले, त्या रजनीकांत गायकवाड बाद झाले. त्यानंतर मात्र या फलंदाजानं अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा तयार. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बघा बलराम मात्रेचं कौतुक करावं लागेल. प्रवीण वजे येईपर्यंत ते नॉस्टॅग एंडला पोहोचले सुद्धा होते. इतक्या वेगानं बलराम मात्रे धावले होते. 2 धावा येतात धावफलकर. धावसंख्या आपण पाहतोय 65 धावा 65. या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली होती जय पिंपला देवी मानपाडा संघानं 65 धावा. नारिली संघाची धावसंख्या आपण पाहिली होती 58. आणि सध्याच्या स्थितीला शेवटचं षटक मार्गस्थ असताना मानपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 65 धावा. लालचंद ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू गवतामध्ये थोडासा हे करतोय. बघा प्रवीण थकलेत. हे बोलणं बाहेरून फार सोपं असतं. नक्कीच बाहेरून बोलणं सोपं असतं. सलामीला आलेत. भरपूर धावा त्यांनी धावून घेतल्यात. प्रवीण वजेचं कौतुक करावं लागेल. नक्कीच थकावट जाणवते त्यांना. सलामीला आलेत. सातत्याने त्यांच्या सहकार्याने त्यांना व्यस्त ठेवलं. डबल सिंगलला प्राधान्य देऊन त्यांनी धावा एकवटल्यात. नक्कीच कुठेतरी थकल्यासारखे वाटतायत. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग फसला. यष्टीरक्षक इथे चुका करतायत. तोपर्यंत 22च्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. 5 षटकांचा खेळ इथं संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मानपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 68 धावा 68. आणि 69 धावांचा भलं मोठं लक्ष ठेवलंय ते जय गावदेवी आगासन संघासमोर. दुसऱ्या सामन्याची रूपरेषा कशी असेल, सामन्याचा पाठलाग, धावांचा पाठलाग आगासन संघ कशा पद्धतीने करेल ते ऐकूया आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांच्याकडनं. तर मी तर या दरम्यान आपण काही सत्कार करणार आहोत.
चे सत्कार मूर्ती तर या दरम्यान प्रथम सत्कार केला जाईल आमचे अरविंद काका बत्रे यांचा. यस महेंद्र दादा म्हात्रे आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आणि सुनील दादा आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आमचे गणेश दादा शेलार आणि सुनील दादा भाणे यांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत. या 3 मान्यवरांचा सन्मान या महेंद्र दादा म्हात्रे, अरविंद काका बत्रे यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर महेंद्र दादा म्हात्रे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. पुढचा सन्मान सुनील दादा आहेत, त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. आमचे गणेश दादा शेलार. मानपाडा टीम फिल्डिंग लावायची आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. आमचे सुनील मामा वाडेकरच्या या ठिकाणी आल्यात. हँडसम मॅन या सहर्ष स्वागत आहे. आताच्या सध्याच्या घडीला पाहिलं तर एका युवकाला लाजवतील एवढी चांगली पर्सनॅलिटी आहे. चला सामना सुरू होतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर येथे सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामध्ये नोंदवण्यात आली आहे, ती म्हणजे 68 धावा आणि 69 धावेचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते मात्र आगासन टीम समोर. कोल्हे टीमचे कॅप्टन यायचे आपण. वाडेकरचे कॅप्टन आल्यात सुनील मामा, विजय दादा. लालचंद्र मुंडे स्ट्राईक वरती आणि किशोर मुंडे नॉन स्ट्राईकला सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळते आपल्याला. गोलंदाज रणजित ठाणगे. चला सामना सुरू होतोय.
जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. कोळे संघाचे कॅप्टन यायचं आहे. कोले संघ चला सामन्याला सुरुवात करूया. लालचंद्र मुंडे पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्यात. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चला सामना सुरू करा. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून टप्पा अतिशय चांगला होता. रवी सरांचं आगमन झालंय, स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, 2 चेंडू डॉट फेकलेत रणजित टांगे. गोलंदाजी मार्कवरती मानपाडा विपक्ष अगासन अशी विद्यमान लढत. यावेळेस फिरून खेळा, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जिथे एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न, चौकार, 4 धावा, 4 रन्स. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट खाल्ल्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफड्राय करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत होता, पॉईंटच्या वरून खेळल्यात आणि तोपर्यंत 2 धावा. एकूण 6 धावा, 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव. यावेळेस पुन्हा एकदा जवळजवळ पूर्ण क्रीजच्या बाहेर होता चेंडू, तरी सुद्धा ते 2 धावा मिळतील. आठ ही धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहतोय आपण. चांगला फटका हा संतोष शेड वजे, वा गुड फिल्डिंग. स्वतः मात्र स्किड झाल्यात आणि तोपर्यंत ते 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा मिळाल्यात, 1 चौकार आणि 2 चेंडू डॉट आणि 3 डबल. एकूण धावसंख्या पहिल्या षटकात बिनबाद 10 अशी विद्यमान स्थिती आहे टीम आगासनची. चला टॉस करूया. कोळेगाव सर, टॉस केला जाईल आमचे रवी सर यांचे शुभ असे नाणेफेकी होते. जय जलेश्वर वाडेकर
विपक्ष गावदेव कोळेगाव. गोलंदाज संजय पवार आल्यात. दुसरं षटक. यावेळेस ऑफ ड्राय पाहा मिळतोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. गुड ड्रॉ आणि एकच धाव. 11 ही धावसंख्या. एकूण पाहिलं तर 59 धावेचं 69 धावेचं लक्ष गाठायचंय. फटका तर चांगला आहे. जागेवरून खेचलाय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. सिक्सर. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर षटकार पाहायला मिळतोय लालचंद्र मुंडे यांच्या बॅटमधून. षटकार जागेवर थांबले, पोच घेतली आणि बॅटच्या अगदी मधोमध चेंडू घेतला 6 धावेंसाठी. एज लागतोय. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. तोपर्यंत एक धाव मिळते. अद्यापर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना 18 ही धावसंख्या. पुन्हा एकदा हा चांगला बॉल पहा मिळतोय. डॉट बॉल सांगता होत असताना एक एक निर्धाव चेंडू सामन्यावरती पकड निर्माण करेल तर षटकार चौकारांची ते गरज आहे टीमला. कारण 69चं लक्ष आगासन टीमला गाठायचं आहे. 5 ओव्हरमध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. यावेळेस फटका ऑफ ड्राय. चपरा क्षेत्ररक्षक आहेत मात्र पाहावं लागेल ते आणि ते नाही. 3 धावा. 3 धावा धावून घेऊ शकतो आपण. नाही चला मैदानातून लवकर यायचंय प्रेक्षक वर्ग. लालचंद्र मुंडे यांना पाहताय स्ट्राईक वरती. एखाद्या मोठ्या पडक्याची अपेक्षा असेल. यावेळेस लेग स्टंपचा चेंडू येथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा. बा झेंडा वरती कर रे. आणि कच्चा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 24 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात.
चलो जल्द से जल्द जाना है आपको मैदान के बाहर। रणजित यावेळेस तिसरं षटक, एक धाव कंप्लीट केले, दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा होतील पूर्ण, कारण चेंडू कम्प्लिटली जाऊन विसावला तिथे. 26 धावसंख्या. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा याबे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल. एक एक डॉट चेंडू होता, मात्र थोडासा अवघड जाईल सामना, त्यामुळे मोठे पडके खेळावे लागतील. तिथे राहणार कोणतरी. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, एक धाव कंप्लीट केली आहे आणि एक वॉट थ्रो. सुपर, चांगला थ्रो पहा मिळाला आपल्याला. बली मात्रे होते डीप मिड विकेटला. 15 चेंडू 42 धावेची गरज आहे, तर थोडस सामना अवघड होत असताना यावेळेस फटका चांगला आहे. ब्लँक स्टॉक खेळ्यात बराच वेळ चेंडू हवेत आणि 1 बाउन्स, चौकार, 4 रन्स. चौदा चेंडू आणि 38चं समीकरण आता. 14 चेंडू 38. असे जर फटके आले तर सामना पहा मिळेल आपल्याला. रफ अँड टफच्या परिस्थितीमध्ये पाहतोय सध्या तरी. यावेळेस फटका अगदी सरळ केल्या, क्षेत्ररक्षक नाहीये आणि षटकार, 6 रन्स. व्हेरी गुड शॉट किशोर मुंडे. पप्पू दादा भाणे आपल्याला इन्व्हाइट केलं जातोय समालोचन कक्षामध्ये यायचंय. स्कोरिंग साठी. यावेळेस वाईड बॉल. 38 38 जाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, जास्त उंची आहे मात्र 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आणि येते झेल ड्रॉप झालाय. ते षटकाराची गरज होती, मात्र 2 क्षेत्ररक्षक होते, चांगला प्रयत्न केला होता. आणि आता समीकरण 12 चेंडू आणि 29 धावेचं. 12 चेंडू 29 धावा. मागचा मॅच सुद्धा असाच होता, 12 बॉल मध्ये 30 धावेची गरज होती, त्यावेळेस मात्र त्या 30 धावा एकवटल्या होत्या जितू पाटील याने. आणि आता
चला सामना सुरू करा, जास्त वेळ नका. चला सामना सुरू करा. 12 चेंडू 29चं समीकरण पहा मिळेल आपल्याला आता मॅच मध्ये. गोलंदाज प्रवीण बझे चांगली अद्यापपर्यंत धावसंख्या उभी केली आहे. 2 फलंदाजाने किशोर मुंडे आणि त्याचबरोबर लालचंद्र मुंडे. आता मात्र या षटकामध्ये मानपाडा टीमला कमबॅक करावं लागेल. वाईड बॉल. यस पंच वाईडचा इशारा करत असताना वाईड बॉल आहे. चला जास्त हाईट वरती चेंडू गेलाय. पंचांचा योग्य तो निर्णय. चला या ठिकाणी रिप्ले पाहण्यात आलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वाईट. चला अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कमिटीचं म्हणणं आहे आपण लक्ष द्या. चला सामना सुरू करा. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर चेंडू येथे येतोय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. जवळजवळ संधीच होती आता धाबात करण्याची. तर येथे 2 रन्स पूर्ण केल्या जातात. 11 चेंडू 26चं समीकरण.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि ते वेगाने चेंडू येतोय 4 धावेसाठी चौकार, 4 रन्स. चार धावा मिळाल्यात. आता 10 चेंडू आणि 22 असं समीकरण. 69 धावेचं लक्ष होतं. पहा जो प्लेइंग 11 आहे, खेळाडू कक्ष आपण समोर बसा अगदी. सुरुवातीचे दोन्ही सामने पाहिले तर दोन्ही सामने चेस झाल्यात आणि हा तिसरा सामना पाहायला मिळतोय. सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामध्ये येते. टॉपेज आणि चेंडू बराच वेळ हवेत, मात्र क्षेत्ररक्षक कुठून कुठे आले. येते 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरे धावेचा प्रयत्न आणि येते 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहा मिळाले आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात. आता गरज आहे ती 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू 19 समीकरण पहा मिळतोय. आताचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. एखादा बिग शॉट येणं तेवढंच फायदेशीर ठरेल. थांबा 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 1 मिनिट. नऊ चेंडू 19 धावा. अद्याप गरज आहे टीम आगासन संघाला. अतिशय चांगली फलंदाजी केली अद्यापर्यंत. 2 फलंदाजाने लालचंद्र आणि किशोर सलामीचे बॅट्समन. यावेळेस फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना टीम आगासन संघ. आणि आता 8 चेंडू 13 समीकरण. 8 चेंडू 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय थोडासा, त्यामुळे ते चेंडू डॉट थोडंसं कमबॅक होत असताना 8 चेंडू 13 समीकरण. पावसाचं थोडंसं आगमन. 7-13. 7 चेंडू 13. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर येथे चेंडू फार महत्वाचा असेल. यावेळेस पाहावं लागेल. पंच वाईडचा इशारा करत असताना एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळाले. 57 रन्स ऑन बोर्ड. किशोर स्ट्राइक वरती. यावेळेस एज लागतोय. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. ते धावची संधी होती, मात्र धाव एकवटली नाहीये. जीवनदान मिळतो आणि आता समीकरण पाहतोय 6 चेंडू आणि 12 धावा. 6 मध्ये 12. सहा चेंडू 12 धावाची गरज. चला सामना सुरू करा. यस संदीप दा जॅकेट.
6 चेंडू 12. चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. मागच्या 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक राहिलंय. रणजित गोलंदाज एकनाथ आल्यात. गोलंदाजी मार्क वरती. चला 6 चेंडू 12. धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे. यावेळेस जागेवरून फटका केलाय आणि चेंडू मात्र अडवला गेलाय. काय ते यस अडवला चेंडू. 2 धावा तर वाचवल्यात. पुन्हा एकदा येते आणि फलंदाज बाद झालेत. 2 कंप्लीट झाल्यात ना. 2 कंप्लीट झाल्यात आणि फलंदाज बाद झालाय. आता 5 मध्ये 10. पाच चेंडू आणि 10चं समीकरण पहा मिळेल आपल्याला. आता लालचंद्र बाद झाले. थोडेसे थांबले, पुढे आले, परत मागे गेले आणि त्यामुळे रनआउट झाले. आणि पावसाचं सुद्धा आगमन झालेत. बालाराम यावेळेस फटका तर शानदार खेळ आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात आणि झेल 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा पूर्ण केल्या जातात. आता 4 चेंडू आणि 7. 4 चेंडू मध्ये 7 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे आता आणि चांगलं पाहिलं तर किशोर स्ट्राईक वरती आहे, ज्याने चांगली धावसंख्या उभी केली आहे. किशोर मुंडे 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. यावेळेस लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाईडची खूण करत असताना 1 धाव मिळते. 4 चेंडू 6 धावा. 5 समीकरण. यावेळेस जागेवरून खेळायचा प्रयत्न. चेंडू गेलाय डॉट. 3 चेंडू 6. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. किशोर थोडेसे थकल्यात आता मात्र. यावेळेस पुन्हा एकदा बेगाने 1 धाव कंप्लीट केले. 2रे धावेचा कॉल दिला जाईल येते आणि ते 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 मध्ये आता 4. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4 धावा. अतिशय चांगला रोमांचकारी सामना. अंगावरती शहारे निर्माण करणारा मॅच पहा मिळतोय. आगासन आणि मानपाडा या 2 टीम मध्ये अतिशय चांगला सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आलाय. मात्र खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार नायक कोण होणार, गोलंदाज की फलंदाज? किशोरने मात्र अद्यापर्यंत चांगला प्रयत्न केले. 2 चेंडू 4. यावेळेस षटकार आणि ते मात्र विजय षटकाराने प्रस्थापित केलाय. किशोर मुंडे या सामन्याचा हिरो ठरलाय, ज्याने शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिलाय आणि 69 धावा चेस केल्यात.